मित्रांनो, आपल्या श्रद्धेचे फळ आपल्याला मिळावे, आपल्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे, आपल्या सेवेचे फळ आपल्याला मिळावे, आपली जी ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त व्हावं, यासाठी आणि या गोष्टी मिळण्यासाठी गुरुचरित्राचा हा अध्याय तुम्ही नक्की रोज वाचावा. तसं तर भरपूर गुरुचरित्राचे अध्याय असतात. त्या सगळ्या गुरुचरित्रांच्या अध्यायांचे एक वेगवेगळे विशेष लाभ असतात आणि आपण आपल्या समस्येनुसार आपल्याला काय हवं आहे, काय नको, कोणती समस्या आहे, कोणती अडचण आहे, त्यानुसार आपण गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा असतो. परंतु मित्रांनो, संपूर्ण गुरुचरित्र जर जमत असेल तर वर्षातून 1 किंवा 2 संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण आपण नक्की करावे. कारण हे एक एक अध्याय वाचून फळं तर मिळतातच, परंतु संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याने असंख्य लाभ आपल्यालाच नव्हे तर आपल्या परिवाराला सुद्धा होतात. म्हणून एक एक अध्याय वाचा, त्यात काही शंका नाही, परंतु गुरुचरित्र नक्की करावे. वर्षातून एक तरी गुरुचरित्र नक्की करावं. संपूर्ण नियमांचे पालन करून गुरुचरित्र करावं. आता आपण वळूया आपल्या मेन टॉपिककडे, की या गोष्टी म्हणजे आपल्या श्रद्धेचे फळं, आपल्या विश्वासाचं फळं. आपण मेहनत करतो ते प्राप्त व्हावं. नोकरीत यश असू द्या, व्यवसायात यश असू द्या, कोणाला आरोग्य समस्या असेल तर त्या दूर व्हाव्यात, अडचणी दूर व्हाव्यात, कर्ज आपल्या डोक्यावरून कमी व्हावं, आपल्या इच्छापूर्ती व्हावं, लग्न जमत नसेल तर लग्न जमावं, संतान प्राप्ती होत नसेल तर संतान मिळावी, यासाठी गुरुचरित्राचा एक अध्याय आहे, तो तुम्ही रोज सकाळी अंघोळ झाल्यावर वाचायचा आहे. 1 महिना वाचा, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, जेवढं शक्य असेल तेवढं वाचायचं आहे. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 52वा अध्याय, शेवटचा अध्याय, 52वा अध्याय. हा अध्याय वाचल्याने श्रद्धेला चांगली फळं मिळतात आणि संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे सुद्धा आपल्याला लाभ या अध्यायाने मिळते. तर तुम्ही श्रद्धेने, विश्वासाने रोज सकाळी अंघोळ करून गुरुचरित्राचा 52वा अध्याय वाचायचा आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.